हाय गाईज, तब्बल 10 वर्षानंतर कॉलेजच्या आतमध्ये 10 वर्षानंतर आम्ही दोघं पुन्हा एकदा कॉलेजला चाललो आहे. आमच्या जिथे आम्ही शिकलो दोघं एकत्र. आमचे जे सर आहेत आरेकर सर, त्यांना भेटायला चाललो आहे. बाई तर नाही राहिले आता, पण आरेकर सरांना भेटायला चाललो आहे. आज दिवस ठरवला. प्राजक्ता म्हणाली की आपण जाऊया का, मी म्हटलं ठीक आहे जाऊया. आणि आता निघालो कॉलेजला. CHM कॉलेज उल्हासनगर, बदलापूर ते उल्हासनगर. आज ऊन थोडं कमी आहे, तसं पण तरी चेहरा बांधून नेहमीप्रमाणे दोघं ऑटोमॅटिक मॅचिंग झालं आहे. ब्लॅक. बदलापूरवरून जस्ट बाहेर पडतच होतं तर सिकंजीवाला भेटल्या. प्राजक्ता म्हटली सिकंजी घेऊया. सो आता बदलापूर जवळजवळ सोडलंय. आता कमी नाही झाली आहे गरमी, गरम होतच आहे. फक्त एवढंच की मी पण पितोय, सॉरी शुगर. चांगले आहे, चांगले का. दोघं पण मॅचिंग झालं आहे. तिथून ब्लॅक टी-शर्ट झाले तिथं पण. ते सांगितलं ना, आम्ही भरपूर आधी जेव्हा निघायचो तेव्हा बऱ्याचदा आपोआप मॅचिंग व्हायचं. आजही आपोआप मॅचिंग झालं आहे कॉलेजात. आज शुगर आणि पाव दोन्ही खाणार आहेत ना. चला पाव पण खाऊया. अंबरनाथ बदलापूरचे रस्ते मुंबईला लाजवतील असे एकदम प्लेन. सुमडीमध्ये चालते गाडी, एकदम सुमडी. जरा हळूहळू चालू, घाबरायला होते. अंबरनाथमध्ये अंबरनाथ नगर परिषद. आता फक्त एक स्टेशन अजून जायचंय पुढे उल्हासनगरला. ही आमच्या कॉलेजची बिल्डिंग आहे. हा मागचा गेट आहे. असे तीन चार गेट आहेत कॉलेजला. आणि आता कॉलेजच्या फ्रंट गेटसाठी तुम्ही बघा केवढं लांब जावं लागतं. म्हणजे कॉलेज केवढं मोठं आहे आमचं आतमध्ये. आज काहीतरी आहे वाटतं इथे, कोणतरी आलंय. कॉलेजच्या आपण फ्रंट बाजूला आलोय. हे जो आहे वरती तो स्कायवॉक आहे उल्हासनगरचा फेमस. मुंबईतला सगळ्यात मोठा स्कायवॉक उल्हासनगरचा. याची लांबी काहीतरी 2 किलोमीटर आहे. आणि हे आहे आमचं कॉलेज, श्रीमती चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी कॉलेज. पण आपण आता गेटवरून या बाजूला चाललोय जिथे आमचं बऱ्यापैकी कॉलेजचं आयुष्य होतं ते गेलं. ते म्हणजे रामू नाश्ता हाऊस आणि मोरे चहावाला.
सो ते बघा इथे आलं. टाक ना गाडी आतमध्ये, इथून टाक टाक. हां टाक. सो आता आपण आलोय मोरे चहा आणि रामू नाश्ता हाऊस. आत्ता जसं दिसतंय राम नाश्ता हाऊस तसं नव्हतं ते पहिले, थोडं वेगळं असायचं. हा राजा दादा. और राजा दादा, ए हाऊ आर यू? कसं काय, बरं आहेस का? ओळखलं नाही? आणि हे आमचे रामू काका. हा काय बोलताय? कोण आहे? कोण आहे? राजू होती, दुसरं कोण आहे? हे आमचे रामू काका, ज्यांनी इतकी वर्ष आम्हाला खाऊ घातलेत. सन्ना भजी, परत किती छान दुकान पण केले त्यांनी आता. आणि एक फुल प्लेट भजी सांगितले, हाफ सना भजी. सना भजी फक्त ह्याची असते. पाणी बॉटल, पाणी बॉटल आहे तुमच्याकडे? दे ना एक पाणी बॉटल. हां मोठी. हा रामोकांचा मुलगा आहे. काकांकडे आता थंड पाणी पण. भजी इतके सुंदर असतात. हा नॉर्मल ब्लॉग बनता कसं काय फूड ब्लॉग असं होतोय माहीत नाही, पण इथले भजी एवढे सुंदर असतात. इकडची चटणी, लाल रंगाची चटणी आहे कांदा लसणाची, ती पण फार सुंदर असते. आणि लोक खूप खातात अशी चटणी. हे आले सन्ना भजी. चटणी तुम्ही बघू शकता कशाची असते प्राईज. हां द्या ना. काका कांदा खाण्याचं विचारतात. आणि हे माझ्या आवडीचे बटाटा भजी. मला ही चटणी कमी आवडते, ही जास्त आवडते. दोन्ही चटण्या अप्रतिम असतात आहे ना प्राजू? किती वर्षापासून खातेस? कॉलेजपासून. चव बदलली का? चव तशीच आहे अजून. चव अजूनही तशीच आहे. हा आलाय वडा. वडा पण अप्रतिम असतो. राजू सांगते मी असं खायचं, पहिले लाल चटणी लावायचं, मग हिरवी चटणी लावायचं, असं खायचं आणि मग भजी व्हायचं. आणि प्राजूला पण असंच भरवायचं असं ती सांगते. तू सांग कसं भरवायचं काय? लाल जास्त पाव घ्यायचा, पहिला हिरवी चटणी, मग लाल चटणी खायचा, हिरव्या चटणी बुडवायचं. बघा आता कशी खाते पापड. आता मी मागवले कॉफी आणि हिने मागवला चहा. संपला पण हिचा व्लॉग काढेपर्यंत संपवला. कॉफी अप्रतिम बनवले. त्याला सांगून होतो राजेशाला सांगून. तुला आवडली? घेऊन बघ. चांगले आहे.
यार किसने बनाया कॉफी किधर हो बहुत अच्छा बना उसको बता राजदा नाही आहे इकडे त्याला सांगायला आलो कॉफी चांगली बनवली हा सूरज हाय कर ना हा सूरज आणि एवढी इज्जत कमवली की कधी पाहिजे तेव्हा येऊन चहा कॉफी वगैरे मागू शकतो दे खिशात पैसे असो नसो आहे की नाही काका आयुष्यात खूप जपलं आहे ना तुम्ही आम्हाला एकदम सांभाळलंय तुम्ही आहे की नाही हा काय सांभाळणार आम्ही होतो का सांभाळायला तुम्ही सांभाळत नाही आम्हाला हो कॉलेजमध्ये असताना ते सांगतो खूप सांभाळले ते काहीही बोलतील त्यांनी इव्हन पैसे असो नसो खाऊ घातले आम्हाला हा प्राजू बरोबर की नाही आत्ता पण बघायचं का काय बोलतील तुम्हाला आपण विचार त्यांना किती झालं काका काय 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 बोललात काय बोललात सांगा ये ना तुला काय टाकायचं नाही असं नाही काय टाकायचं ते टाक नाही काका बघा कसे करतात आणि मग बोलतात की नाही आम्ही काय सांभाळलं हेच सांभाळत होते ना एवढी वर्ष आपण काय यार आपण खेळ आहे काय तुला टाकायचे तेवढे टाक बस. नाही पहिलं वाक्य काय बोलले ते सांग ना यांना पहिलं वाक्य काय बोलले नको त्यासाठी तर कॅमेरा चालू केलेला मी मला माहिती आहे मी ऐकलं नाही आता पैसे कसे द्यायचे आम्ही आम्हाला काय माहितच नाही किती द्यायचे बोला पटकन 2 वडे काय घेतलेलं पाव नंतर नाही घेतले ना पाव एक घेतला ना एक नंतर घेतला हा मी बघ तुला सांगतो 2 हाफ आहे ना बरोबर ना हा 2 हाफ कसे काय हा 2 हाफ एक नंतर हाफ मागवलो ना हाफ एक मागवली हा 3 हाफ 3 हाफ 30 आणि 5 बाटली पण घेतली बाटले पाण्याच्या 2 झाल्यात एक मोठी एक छोटी आणि 25 150 टाक 150 टाक 155 झाले त्यातले पण 150 टाक पापडाचे ते पहिले पापड मागितले. पापड काकांच्या तर्फे असं हे आमचे रामू काका जेव्हा पण कधी उल्हासनगरला याल ना चला येऊ जेव्हा पण कधी उल्हासनगरला याल हे रिक्षा स्टँड आहे स्टेशनच्या जवळच समोर CHM कॉलेज आहे त्या बाजूला आणि त्याच्या अपोजिटचं हे रिक्षा स्टँड आहे त्याला लागूनच आहे हे राम नाश्ता हाऊस तर इथे नक्की या आवर्जून भेट द्या काकांच्या हातची चटणी वडे सन्ना भजी सगळं खा आणि इकडे मोरे काका आता इथे मोरे काका अवेलेबल नाही आहेत पण इथं सूरज अवेलेबल आहे तर इकडे पण या चहा वगैरे अप्रतिम मिळतो बोल ना सूरज हा जोर से बोल ना 32 तो हो गया चल सूरज भाई चल निकल मिलते चल आता वाजलेत किती अजून 1 तास आहे तसा तर तोपर्यंत आपल्याला पेन घ्यायचा आहे ना सरांना चांगला आरेकर सरांना भेटायला चाललोय तर काहीतरी घेऊन जाऊया असं विचार केला तर काय घेऊन जाता येईल मग मी तिला बोललो आपण घड्याळ घेऊ तर ती बोलते घड्याळ नको त्यांच्याकडे भरपूर असतील मग एक साधं पेन द्यायचं ठरलं साधं म्हणजे जरा बघू चांगल्यातलं पण सरांना जरा आवडेल असं बघूया का घेतलं आत्ता एक परफ्यूम सरांसाठी इकडे माय खुशी म्हणून एक शॉप आहे तिथून घेतलं आहे त्यांच्याकडे भरपूर परफ्यूम होते त्यातलं एक आवडतं परफ्यूम घेतलं आणि त्याच्यावर मेसेज लिहिला आम्ही सरांसाठी तुम्हाला दाखवतो